आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। इथून याला केवळ महाराज रामच घेऊन जाऊ शकतील आणि तेही आम्हाला हरवून किंवा हे आव्हान परत घेऊन। त्यांना सांगा की साऱ्या जगात ते एकटेच क्षत्रिय नाहीत, आणखी एक क्षत्रिय आहेत जे आपल्या स्वाभिमानासाठी आपले प्राणही पणाला लावू शकतात। त्यांनी स्वतः येऊन पाहावं। ही कसली वायफाय बडबड आहे? महाराज राम तुमच्यासाठी इथे कसं काय येऊ शकतात? तर मग हा घोडाही इथून जाणार नाही। मुलांनो, तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही काय करत आहात। घोडा न देण्याचा परिणाम खूप भयंकर होऊ शकतो। हे पहा, असं लहान मुलांचं बोलणं योग्य नाही। हा यज्ञाचा घोडा आहे, त्याला सोडून द्या। तुमचं हे वय पाहून मला दया येते। मी तुमच्या बाकी अपराधांना क्षमा करेन। अहो महाराजांचे लहान भाऊ, कृपा करून तुम्ही इतका औदार्य दाखवू नका, कारण आम्ही या घोड्याला तर सोडणार नाही। इथून याला केवळ महाराज रामच घेऊन जाऊ शकतील आणि तेही आम्हाला हरवून किंवा हे आव्हान परत घेऊन। त्यांना सांगा की साऱ्या जगात ते एकटेच क्षत्रिय नाहीत, आणखी एक क्षत्रिय आहेत जे आपल्या स्वाभिमानासाठी आपले प्राणही पणाला लावू शकतात। त्यांनी स्वतः येऊन पाहावं। ही कसली वायफाय बडबड आहे? महाराज राम तुमच्यासाठी इथे कसं काय येऊ शकतात? तर मग हा घोडाही इथून जाणार नाही। मुलांनो, तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही काय करत आहात। घोडा न देण्याचा परिणाम खूप भयंकर होऊ शकतो। मला शक्तीचा प्रयोग करण्यास भाग पाडू नका। आम्ही कुठे भाग पाडतोय? तुमचीच शक्ती तुमच्या ताब्यात नाही दिसत, वारंवार उचंबळून येते। म्हणून मग शक्तीचा प्रयोग करूनच टाका, नाहीतर धनुष्य उचलून उचलून तुमचे हात थकून जातील। बस, उपहास खूप झाला। घोडा सोडा, नाहीतर मी बाण चालवेन। चालवून दाखवा तर खरं, चालवता येतो की नाही ते पाहूया। तुमच्या गुरुदेवांनी तुम्हाला कसं शिकवलंय ते, मग आम्हीही दाखवू की आमच्या गुरुदेवांनी आम्हाला काय काय शिकवलंय। शेवटचं विचारतोय, घोडा सोडताय का? नाही। मग माझा नाईलाज आहे, माझं कर्तव्य आहे घोड्याला सोडवणं।